आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। जयंत पाटिल पर विवादित बयान और एनसीपी का गुस्सा फूट पड़ा। शरद पवार गुट के कार्यकर्ताओं ने गोपीचंद पडलकर का पुतला दहन किया। नारों से गूंजी सड़कें, विरोध में उठी आग और माहौल बन गया गरम। पडलकर के खिलाफ सड़कों पर एनसीपी का हल्ला बोल जारी। सुसंस्कृत भाषेत सांगतो, पडळकर अरे नालायका, घोड्या, गाढवा, तू ठाण्यामध्ये तुझी अवकात काय आहे ना ती आम्ही दाखवतो। एक पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओकली आहे की जी लायकी नाही द्यायची। कोण जयंत पाटील, कोण पडळकर, पडळकरला काढू नये, पडळकर आमदार आहेत पण त्याला फॅमिली आहे, कुटुंब आहे, काय कुटुंब असेल माणूस आहे, नालायक बेफिकर ते रस्त्यावर सोडले ना त्यातला तो माणूस आहे। पण माझं एक म्हणणं आहे, बीजेपीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे। असे कुत्रे कोणाचे अंगावर सोडू नका। तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा, ते जास्त चांगलं होईल। नाहीतर या कुत्र्यांना आम्हाला दगड मारायची, रस्त्यावर उतरून दगड मारायची वेळ आलेली आहे, ती आणू नका। ती मुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की या कुत्र्यांना तुमच्या सांभाळा। साहेब पुढे काय ते त्यावेळेला आम्ही ठरवू, आम्ही निश्चित करणारे लोक नाहीत। मग त्यावेळेला आम्ही त्याला कसे फिरवू, आम्ही त्याला कानपडीत पण मारणार नाही कारण आमचे हात खराब होतील, आमची लायकी नाही ती, पण त्याला कपडे काढून ठाण्यात नक्की फिरवू। काल त्यांनी आमचे प्रदेश अध्यक्ष, माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत। ते नेमके कोणाचे, त्यांचे आई वडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे, त्यांचे आई वडील कोण होते हे त्यांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य केलेलं आहे। मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली, आम्ही त्याचा जाहीर निषेध केला, त्याला चपलेने पण मारलं। आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे। बीजेपी वाले झोपलेले आहेत काय? जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली, काढा ना। इतर ज्यांची आहेत, जे वाईट आहेत, जे बेकार धंदे करतायत, ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत, त्यांची कुंडली काढा। अशा जयंत पाटलांसारख्या सोज्वळ, सज्जन, मनमिळावू माणसाच्या बद्दल असं जर हा पडळकर बोलत असेल तर बीजेपी वाले काय करतात? त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून? त्याच्यावरती टीका करायला, विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या। बीजेपी वाल्यांना पण आमचं सांगणं आहे, मुख्यमंत्र्यांना पण सांगणं आहे, त्याला एकदा समज द्या। परत जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात ते बोलले तर ठाण्यामध्ये तुम्ही या, फक्त तुम्ही हायवेला येऊन दाखवा, आम्ही तुमची काय परिस्थिती करतो ती बघा। त्याला ठाण्यामध्ये आणा, नाही तर आम्ही येतो त्यांच्याकडे, तिथे आम्ही घेऊन त्यांना घेऊन इथे ठाण्याला येतो। त्यांच्याबरोबर जे ते अन्याय करते, आव्हाड साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी, त्याच्यानंतर आता जयंत पाटील साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी, ते जे चुकीचं बोलला त्यांनी, त्याचा आम्ही निषेध करू। पडळकर ह्या माणसाचं संतुलन बिघडलेलं आहे, म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे। आव्हाड साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन, सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून, आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत। पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काही वाटत नाहीये। पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती, पण ते तर दूर। पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी, मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र चव्हाण साहेब, कोणीही त्यांचा नेता म्हणून, त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून
त्यांना काही समज दिलेली नाहीये. ह्याच्याच वरनं आम्हाला हे ठामपणे वाटतं की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्या मागे फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्यांना.